नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाईला जोड कशा प्रकारे द्यायचा। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळी व्यवस्थित माहिती मिळेल। आणि जे कोणी नवीन असाल तर त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांना सुद्धा व्हिडिओचा फायदा होईल। तर बघू शकता इथे जो कापड आहे तो आपल्याला खूप कमी पडलेला आहे, दोन्ही साइडने पाहू शकता। आणि जर मी एका साइडने पूर्ण घेतला तर जो जॉइंट आहे तो पूर्ण एका साइडने येणार, आणि म्हणजे आपला जो जॉइंट आहे तो दिसेल, तो पण दिसायला नको। यासाठी आपल्याला कशा प्रकारे बाहीला जो मेन कापड आहे त्याला जॉइंट कशा प्रकारे द्यायचा, मधून द्यायचा, एका साइडने द्यायचा, तसे भरपूर प्रश्न जे नवीन शिकणारे असतात तर त्यांच्या मनात येतात, कारण त्यांना आयडिया नसते राहत की हा कशा प्रकारे कापड छोटा आहे तर आपल्याला कुठून जॉइंट द्यायचा। तर बघू शकता इथे मी दाखवते तुम्हाला। जर इथून मधून घेतला तर आपला दंडघेर जो आहे तो 5.5 इंच आहे, आणि इथून जर आपण टेपनं मोजला तर एवढ्यापर्यंत 1.5 ते 2 इंचाचा आपल्याला जॉइंट द्यायचा आहे। हा जर आपण अशा प्रकारे जॉइंट दिला तर आपला जो जॉइंट आहे कापडचा तो अगदी आपला मधात येणार आहे, म्हणजे तो दिसेल। तर तो दिसू नये यासाठी आपल्याला कशा प्रकारे द्यायचा तर ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे, दाखवणार आहे, करून दाखवणार आहे, शिवून पण दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघू शकता इथे जो आपणला कापड आहे तो अगदी कमी आहे, आणि आता त्या कापडला अशा प्रकारे आपण जॉइंट लावणार आहोत, म्हणजे आपल्याला दोन्ही साइडनी जे आहे ते जॉइंट लावून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे सरळ कापडमध्ये आपल्याला ठेवून अशा प्रकारे आपल्याला आतमधून शिलाई लावलेली आहे, आणि त्याच्यानंतर वरून जी आहे ती आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। तर आपला कधी कधी जे काठ असतात, काठापदरची साडी वगैरे असली त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काठ खूप कमी दिले राहतं। आपण छोटा काठ असला किंवा तर काठापासून आपण डिझाईन पण तयार करतो, तर आपल्या बाहीला काठ जो आहे तो खूप कमी राहतो। त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे जर आपण जॉइंट देऊन बाही जर तयार केली तर आपला जो काठ आहे तो पण आपला बरोबर दंडघेराच्या बरोबर मधात येणार, आणि जो जॉइंट आहे तो पण दिलेला तो पण आपला ओळखू येणार नाही। तर त्यासाठी आपल्याला दोन्ही साइडनी जेवढा आपल्याला द्यायचं आहे, जेवढा आपण अस्तरवर बाही कटिंग केलेली आहे तर ती त्याच्याप्रमाणे आपल्याला बरोबर जॉइंट जो आहे तो अशा प्रकारे द्यायचा। म्हणजे बघू शकता इथे मी दोन्ही साइडनी थोडं थोडं लावलेला आहे, म्हणजे जो काही आपला काठ आहे तो अगदी मधोमध येणार आहे दंडघेराच्या, आणि जॉइंट दिलेले आहे दोन्ही साइडनी ते सुद्धा आपले दिसणार नाही। तर अशा प्रकारे आपल्याला जोड जो आहे तो बाहीला द्यायचा। तर बघू शकता इथे, आणि त्यानंतर आपल्याला जे काही अस्तरची बाही आहे ती आपल्याला वरच्या साइडनी जोडून अशा प्रकारे आतमधल्या साइडनी पलटून घ्यायची आहे। आणि वरच्या साइडने आपल्याला दाब शिलाई आवश्यक द्यायची आहे। तर बघू शकता दाब शिलाई दिल्यामुळे आपल्या ब्लाऊजची बाहीची जी फिनिशिंग आहे ती अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित येतं। त्यासाठी आपल्याला जो दाब शिलाई आहे ती आपल्याला आवश्यक म्हणजे द्यायचंच असतं। तर बघू शकता इथं अशा प्रकारे आपलं अस्तर जे आहे ते मेन कापडला जॉइंट जोडून झालेलं आहे। आणि त्यानंतर अस्तरची जी बाही आहे ती आपल्याला अशा प्रकारे आतमध्ये पलटून आणखी आपल्याला एक शिलाई लावून घ्यायची आहे, आणि त्यानंतर बाही जी आहे ती आपल्याला पूर्ण जोडून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे, आणि त्यानंतर बघू शकता इथे जे काही अस्तरच्या बाहेर एक्स्ट्राचं कापड आलेलं आहे ते पूर्ण आपल्याला अशा प्रकारे कट करायचं आहे। म्हणजे आता आपल्याला जेव्हा आपण बाही सरळ केली तर तेव्हा आपल्याला बघू शकता इथे दिसेल की जॉइंट जो आहे तो बरोबर आपले दोन्ही साइडनी, म्हणजे दोन्ही साइडची जॉइंट आहे ते आपले दिले म्हणून ओळखू पण येणार नाही, आणि ते आपल्या आतमध्ये दंडघेराच्या आतमध्ये लपून जाणार आहे। तर अशा प्रकारे जर आपण जॉइंट देऊन बाही शिवली तर आपली बाही जी आहे ती अगदी परफेक्ट येतं। तर बघू शकता इथे, आणि याच्यावरून आता आपल्याला जो काठ आहे तो लावायचा आहे। तर पाहू शकता इथे काठ पण आपला छोटाच आहे, तर तो काठ सुद्धा आपला दंडघेराच्या बरोबर मध्ये आला पाहिजे। अशा प्रकारे जो आपला काठ आहे तो सुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे।
तर बघू शकता मैत्रिणींनो, आपला जो बाई आहे ते पूर्ण स्टिच करून झालेली आहे। तर पाहू शकता काठ जो आहे तो आपला अगदी मधोमध असा लावलेला आहे, दंडघेराच्या मधोमध येणार। आणि आपल्या याचा दंडघेर जो आहे तो 5.5 इंच आहे। आणि आपला जे बाईला जो आपण जोड दिला तो सुद्धा आपला इथे ओळखू येत नाही आहे। तर अशाच प्रकारे बाईला जोड दिला तर आपली बाई जी आहे ती अगदी परफेक्ट येतं। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे बाईला जोड देऊन झालेला आहे। आणि त्यानंतर अशा प्रकारे थोडंसं आपल्याला इथे छाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या बाईला जॉईंट देऊन इथे बाई अगदी आपली परफेक्ट शिवून तयार झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा।